नमस्कार सर्वांना। तर आज मला करायचे आहे नागलीच्या कोंड्याचे पापड। तर हो, नागलीचे नाही, नागलीच्या कोंड्याचे पापड। त्यासाठी घेतलेलं आहे मी 2.5 तांब्या पाणी, कारण मी पीठ मोजून घेतलेलं आहे। तर ते पण 2.5च तांब्या होतं, म्हणून मी त्यासाठी 2.5 तांब्या पाणी घेतलं। तर मी म्हटलं हे 3 तांब्या घेतलं होतं, तरी अर्धा ग्लास मी हे साईडला काढून ठेवलं आणि 2.5 तांब्याचे थोडं वर असं पाणी घेतलेलं आहे। तर आता ही बघा आहे ओवा आणि जिरं, याची मी एकत्र पेस्ट तयार करून घेतलेली होती बारीक छान अशी, आणि ती 2.5 चमचे टाकलेली आहे। जास्त टाकायची नाही, कारण जास्त टाकली ना तर पीठ हे कडू होतं, म्हणजे पापड कडू लागतो खाण्यात नंतर, म्हणून हवं तसं तुम्ही चवीनुसार टाका। तर बघा ही बडीशोप होती, तर ही पण मी पोह्याचा 2.5 चमचा बडीशोप आणि जिरं ओवा पण 2.5 चमचा। तर बघा हे पण टाटा सोडा आहे, पापड खार आहे, तर हा पापड खार मी टाकलेला आहे 1 भरून चमचा। हवं तर तुम्ही 1.5 चमचा टाका, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। त्याच्यानंतर हे मीठ होतं, तर मी ते पण टाकलं 1 चमचा। आणि त्याच्यानंतर बघा ही माझ्याकडं तीळ होती, तुमच्याकडे जास्त असेल तर टाका, माझ्याकडे एवढीच तीळ उरलेली होती। तर मी म्हटलं चला तोंडाला छान अशी चव तर येईल पापड खाण्यामध्ये, तर बघा एवढी तीळ होती, तर मी ती तीळ पण टाकली। आता त्याच्यानंतर होता हा पापड म्हणजे हा सोडा होता, खाण्याचा सोडा होता, तर तो पण मी या पापडामध्ये 1 चमचा फुल चमचा भरून तो पण मी या पाण्यामध्ये टाकला। तर बघा असं मी मसाला सर्व हा पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे। तर मी हा कमीच प्रमाणात टाकलेला आहे, का तर तुम्हाला सांगते। तर बघा हे होतं तांदळाचं पीठ, तर 1 किलो तांदूळ मी काल छान भिजत ठेवलेले होते, दुसऱ्या दिवशी छान असं वाळवलं त्याला, आणि अर्धा किलो तांदूळ ह्या कोंड्यात टाकले आणि अर्धा किलो तांदूळचं पीठ तयार करून घेतलं, कारण मला ना तांदळाचे पापडसुद्धा तयार करायचे होते। तर म्हटलं चला अर्धा किलो तांदळाचे पापड तयार करूया, आणि अर्धा किलो ह्या कोंड्यामध्ये मी टाकून दिलं। तर जाडसर कोंडा होता तो मी फेकून दिला, आणि जो पिठाच्या गाळणीनं गाळलेला कोंडा होता ना, तर मी तो गाळून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडा अर्धा किलो तांदूळ टाकून डबल तो चक्कीवरून दळून आणला। तर बघा हा कोंडा आहे, तर या कोंड्यामध्ये मी आता ही नागलीच्या पापडाची पुडी आहे, तर ती अर्धी उरलेली आहे। तर मी म्हटलं चला नागलीच्या पापडांच्या कोंड्यामध्ये ही पुडीचा वापर करूया, म्हणून मी थोडं मटेरियल मसाला थोडा कमीच टाकला। तर मी ती पुडी आणलेली होती नागलीच्या पापडांसाठी। तर आता माझे नागलीचे पापड झालेले आहे, तर मी अर्धी पुडी मुद्दामच उरवून ठेवलेली होती, त्याला म्हटलं कोंड्यात टाकायला कामात येईल, कारण नागलीच्या पापडांमध्ये मी सुद्धा कच्चा मसाला टाकलेला होता, म्हणून मी अर्धी पुडी उरवून ठेवलेली होती। तर बघा याच्यामध्ये सुद्धा कच्चा मसाला टाकला आणि अर्धी पुडी थोडीशी सुद्धा टाकून घेतली। तर बघा छान असं मस्त पाणी उकळलेलं आहे, तर आता आपण हे पीठ त्याच्यामध्ये टाकून घेऊया। तर बघा मी सर्व पीठ टाकून घेत आहे। तर हे पीठ टाकल्या लगेच हलवायचं नाही, आपल्याला याला 5 मिनटं असेच सोडून द्यायचं आहे। तर बघा हे पाणी कसं साईडला येत आहे, जर आपण लगेच झाकण ठेवलं ना तर पाणी ओतू जाईल, म्हणून काय करायचं पिठामध्ये थोडेसे होल पाडायचे आणि पीठ छान असं मस्त पसरवून घ्यायचं आणि नंतरच झाकण ठेवायचं। तर मी बघा होल पाडले आणि नंतर लगेच झाकण ठेवलं। तर आता आपले हे झाकण 5 मिनटं तसंच राहू द्यायचं आहे, बिलकुलच याला उघडायचं नाही। आणि बघा आपले 5 मिनटं झालेले आहे, आता आपण झाकण उघडून बघूया। तर बघा पाणी छान असं मोकसं उकळ आहे आणि गुडूगुडू असा आवाज पण येत आहे। तर बघा पाणी किती उकळ घेत आहे, आणि लगेच याला हलवायला घ्यायचं। तर तुमच्याकडं हलवायला जे घरातलं लाटणं असेल ना, तर त्या लाटण्यानं सुद्धा तुम्ही असं पीठ हलवू शकता। तर बघा माझ्याकडे लाटणंच होतं, तर मी या लाटण्याचा वापर करूनच हे पीठ असं मस्त छान हलवून घेत आहे। पण साधारण माझ्या अंदाजे मला असं वाटतंय आता की पाणी कमी पडेल, म्हणूनच मी लगेच 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवून दिलं, छान असं मस्त कोमट केलं। पण जे अर्धा ग्लास आपण जे काढून ठेवलेलं होतं ना, तर ते मी आता याच्यामध्ये परत टाकून देत आहे, कारण गरज तर आहेच। कारण कोंडा म्हटलं म्हणजे थोडं पाणी पण जास्त लागेल, आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा किलो तांदूळ पण टाकलेले, तर ते जुने तांदूळ होते रेशनिंगचे, तर त्याच्यामुळं पाणी तर थोडं लागणारच आहे। तर बघा याच्यामध्ये साधारण अजून तरी पाणी लागणार आहे, म्हणून मी थोडंसं कोमट पाणी साईडला करून घेतलेलं आहे। तर आता मस्त छान मस्त हलवून घेते आहे, मिक्स करून घेत आहे, आणि परत अजून मी अर्धा ग्लासच्या वर याच्यामध्ये पाणी टाकणार आहे, पण मग त्याच्या पहिले मी असं मस्त छान मिक्स करत आहे, हलवत आहे। आणि बघा मी आता परत अर्धा ग्लास असं मस्त कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे। तर शक्यतो थंड टाकायचं नाही, कोमटच पाणी टाकायचं। तर बघा मी कोमट पाणी अर्धा ग्लासच्या पण वर, म्हणजे साधारण आपल्याला 1 ग्लास तरी असं पाणी लागलेलं आहे इथं। तर बघा मिक्स करून घेतलं, छान हलवून घेतलं। आता आपल्याला हे लाटणं काढून घ्यायचं आहे। तर बघा या पळीनं आपण सर्व ते पीठ वगैरे काढून घेऊया, आणि हे लाटणं आपण साईडला काढून घेऊया, आणि ह्याच पळीनं चमच्यानं आपण डबल असं पीठ मस्त खालीवर करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ते मस्त वाफ होईल। तर बघा मी ह्या चमच्याने हे पीठ असं मस्त खालीवर करून घेत आहे, आणि परत याच्यामध्ये 5 मिनटं आपल्याला असंच झाकण ठेवून या पिठाला 10 मिनटं असंच वाफवू द्यायचं आहे पातेलीमध्ये।
तर चमचा हा साईडलाच काढून घ्यायचा, नाहीतर चमचा गरम होऊन जातो. तर बघा मी हा चमचा काढून सर हे पीठ आता 10 मिनटासाठी याच पातेलीमध्ये गरम होऊ देत आहे. चला हे पीठ असं छान मस्त 10 मिनटं पातेलीतच वाफत आहे, तोपर्यंत आपण साईडला काय करायचं, अशी छान मस्त स्टीलची गाळणी घ्यायची होलची, तुमच्याकडं जी असली ती घ्या. तर माझ्याकडं ही स्टीलची गाळणी होती. तर ह्या गाळणीला सर्वात पहिले मी तेल लावून घेत आहे, कारण तेल लावल्यानं काय होतं, पीठ हे चिटकत नाही. तर सर्वात पहिले ह्या गाळणीला तेल लावून घ्यायचं आणि बघा हे वाफवलेलं पीठ आहे ना पातेलीमधलं, तर ते त्या गाळणीत आपल्याला काढायचं आहे, कारण ह्या गाळणीमध्ये आपल्याला हे पीठ डबल वाफवायचं आहे. तर बघा मी त्याच्यासाठी बाजूला कढई ठेवलेली आहे आणि ही कढईमध्ये आपल्याला साधारण 1.5 किंवा 2 ग्लास तरी पाणी ठेवायचं आहे, म्हणजे आपण त्या पाण्यावर ही गाळणी वाफवायला ठेवणार आहे. जर का आपण नुसतं पातेल्यातच पीठ वाफवलं ना, तर ते कच्चं राहतं आणि त्याने पापड जास्त फुलत पण नाही, बट्टर पापड येतात आणि खायला पण कडक येतात. त्याच्यामुळं तुम्ही अशी शक्यतो कुकरमध्ये शिट्टी घेतली तर अति छान, आणि कुकरमध्ये नाहीच घ्यायची असेल तर तसं तुम्ही गाळणीमध्ये सुद्धा असं पीठ वाफवू शकता. हवं तर तुम्ही गोळे गोळे करून ठेवू शकता किंवा असं गोल पोंगा वगैरे करून ठेवू शकता किंवा अशा प्रकारेही तुम्ही ठेवू शकता. तर मला वेळ वाचवायचा होता, कारण मला भरपूर असे कामं होते आणि मला हे पापड आजच्या आजच पूर्ण करायचे होते. तर उद्या येणार होते आमच्या घरी पाहुणे, तर मी म्हटलं चला आजच हे पापड पूर्ण करायचे आहे. तर मी बघा गाळणीत असं छान मस्त पीठ घेऊन घेतलेलं आहे. मी तेलाचा हात कुठेही लावलेला नाही आहे, तर बिगर तेलानं हे सर्व काही करत आहे. तर बघा फडकं पण असं ओलं करून घ्यायचं आणि ओलं केल्यानंतर त्याच्यावर छान असं मस्त अथरून घ्यायचं आणि अथरल्यानंतर वाफ जाणार नाही असं झाकण ठेवायचं. त्याच्यावर काहीतरी जड ठेवायचं की जेणेकरून आपली वाफ बाहेर नको निघायला, कारण बाहेर वाफ निघली ना तर पीठ व्यवस्थित शिजणार नाही, पीठ कुठंतरी कच्चं राहील. तर शक्यतो जड असं ठेवायचं. तर बघा मी हे जड खलबत्ता ठेवला होता, पण तो हलका होता म्हणून मी त्याच्यावर परत अशी मुसळी ठेवली. आणि बघा हे साईडचं जे पीठ आहे ना पातेलीत, तर ते तसंच ठेवायचं, कारण हे पीठ काढल्यानंतरच आपल्याला डबल हे पीठ परत वाफवायला असं ठेवायचं आहे. तर बघा आपले 15 मिनटं झालेले आहे आणि 15 मिनटामध्ये आपलं पीठ हे मस्त असं वाफवलेलं आहे, कारण मी फास्ट गॅसवर ठेवलेलं होतं, बारीक गॅस नव्हता. तर 15 मिनटात हे पीठ असं मस्त झालेलं आहे. आता आपण याला काढून घ्यायचं आहे. तर एका ताटामध्ये फडकं ओलं करून घ्यायचं, म्हणजे तेच फडकं नाही घ्यायचं, दुसरं फडकं घ्यायचं. तर छान असं मस्त ओलं करून घ्यायचं, निपळून घ्यायचं, पाणी काढून घ्यायचं त्याचं, आणि हे पीठ त्या फडक्यावर टाकायचं. हवं तर तुम्ही कॅरी बॅगमध्ये सुद्धा टाकू शकता. कॅरी बॅगला थोडंसं तेल लावायचं आणि तुम्ही कॅरी बॅगमध्ये सुद्धा हे पीठ टाकून मळू शकता. तर बघा मला कॅरी बॅग आवडत नाही, तर म्हणून मी असं हे फडकं घेतलं, छान मस्त ओलं करून घेतलं आहे. तेलाचा वापर बिलकुल केला नाही आहे, तर ओलं फडकं केलेलं आहे आणि त्याच्यातच मी हे छान असं पीठ मळून घेणार आहे. तर बघा मी थोडा थोडा प्रयत्न तर करत आहे मळायचा. तर पीठ तर खूप गरम आहे, हाताला चटके पण खूप लागत आहे, पण मी म्हटलं तरी मळावं तर लागणारच आहे. पण मी म्हटलं का नाही, आता फक्त पहिले पीठ वाफवायला ठेवून देऊ. तर मी ते पीठ तसं साईडला ठेवलं आणि लगेच गाळणी घेतली, तिला तेल लावलं आणि हे जे पातेलीत पीठ उरलेलं होतं ना ते परत असं गाळणीत ओतून घेतलं, कारण मला लगेच याला वाफवायला ठेवायचं होतं. पण म्हटलं पीठ मळणं नंतर पण होईल, पहिले मी सर्वात पहिले हे वाफायला ठेवून देते, कारण वाफायला 15-20 मिनटं लागणार होते, तोपर्यंत माझे छान पापडही होऊन जातील आणि हे पीठ पण मळल्या जातील. तर मी हे पीठ असं वाफायला ठेवून दिलं. तर कढईत पाणी कमी होतं, तर मी परत अजून 1 ग्लास पाणी टाकलं आणि छान मस्त कढई अशी गरम होऊ दिली. आणि बघा हे पीठ थोडंसं हाताने दाबून घेतलेलं आहे, छान मस्त पसरवून घेतलेलं आहे आणि याच्यावर परत मी ओलं फडकं ठेवणार आहे आता, म्हणजे की आपले पिठाची वाफ ही बाहेर जात नाही. तर बघा मी कढईत छान पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर ही गाळणी त्याच्यावर ठेवून दिली आली आणि ओलं फडकं करून ह्या गाळणीवर असं छान पसरवून दिलेलं आहे आणि वरतून मी झाकण ठेवलेलं आहे आणि परत तेच खलबत्ता मुसळी ठेवलेली आहे, की जेणेकरून आपली ही वाफ बाहेर जाणार नाही आणि त्याने पीठ एकदम मस्त वाफेमध्येच होईल. तर बघा हे झाकण पण ठेवलं आणि आता मी लगेच हे पीठ मळायला घेते. तर बघा पीठ अगदी छान असं मळल्या गेलेलं आहे आणि आता लगेच लाट्या पण तयार करायला घेते आणि चला म्हटलं लगेच पुढं पापड पण तयार करायला घेऊन जाऊया. तर लाट्या पण अशा मस्त छान तयार करून घेत आहे. तर लाट्या तयार करताना तर खूप हाताला चटके लागत आहे, तर म्हटलं पाणी न लावता मी थोडंसं तेलाचा हात लावत आहे. तर बघा तेलाचा वापर मी फक्त ह्या उंडे करायला घेतलेला आहे, तर हे गोळे करायला मी फक्त तेलाचा वापर करत आहे. मी कुठंच तेलाचा वापर केला नाही आहे. जास्त पण तेल पापडांना लावायचं नाही, नाहीतर काय होतं माहिती आहे का, लवकर पापडही खराब होऊन जातात आणि नंतर पापडांचा वासही येतो आणि खाण्याची चव पण वेगळीच लागते. म्हणून जास्त तेलाचा वापर करायचाच नाही. शक्यतो तुमच्याकडे जर डिंक असेल ना तर तुम्ही डिंकाचं पाणी करा, पण जास्त तेलाचा वापर असा करू नका.
तर बघा मी छान असे मस्त गोळे करून घेतले. फडकं तर लगेच काढून घ्यायचं, नाहीतर काय होतं त्या फडक्याला पीठ चिटकून जातं आणि त्याच्यामुळं ते काढत बसवावं लागतं नंतर. तर गरम गरमच फडकं साईडला करून घ्यायचं आणि छान असे मस्त गोळे तयार करून घ्यायचे. तर बघा गोळे झालेले. आता लगेचच मी पापड तयार करून घेते. तर बघा हे पीठ तोपर्यंत आपले छान मस्त होते. 15-20 मिनटात हे पीठ पण होऊन जाईल. तोपर्यंत आपल्या इकडे पापडाला आपण सुरुवात करून घेऊया. तर बघा मी या प्लॅस्टिकच्या कागद घेतलेले. तर मी हे असे पतले पुतले नाही घेतलेले, तर हे होते माझे पोह्यांचे कागद. तर पोह्यांची कॅरी बॅग उरलेलीच होती. तर मी छान अशी मस्त चौकोनी कापून घेतली आणि त्याच्यानंतर बघा हे पापडाचं मशीन होतं. तर या पापडाच्या मशीनमध्ये तुम्ही एका दिवसाला 5-6 किलो पापड तुम्ही आरामात करू शकता. जर तुम्ही लाटून करशाल तर तुम्हाला टाईम लागेल. याच्यामध्ये पापड एकदम मस्त होतात. जास्त जाड पण होत नाही, जास्त बारीक पण होत नाही, मीडियम अशा आकाराचे मस्त पापड होतात आणि एकटेसुद्धा तुम्ही हे पापड करू शकता. तुम्हाला कंटाळासुद्धा येणार नाही आहे पापड करताना. तर पापड करण्याची प्रोसिजर पण बघा किती छान आहे. तर खाली कॅरी बॅग ठेवायची, वरतून लाटी ठेवायची, लाटीला थोडासा प्रेस द्यायचा आणि त्याच्यावर दुसरी कॅरी बॅग दुसरी ही कागद ठेवायचा आणि त्याच्यानंतर थोडासा प्रेस देऊन परत हे मशीन असं मशीनला प्रेस द्यायचं. 2-3 वेळेस प्रेस दिल्यानंतर बघा आपला पापड किती छान गोल फिटिंग आणि मीडियम आकाराचा, जाड पण नाही बारीक पण नाही. तर बघा अशा प्रकारे हा पापड आपण तयार करू शकतो. तर बघा तोपर्यंत माझं दुसरं वाफवलेलं पीठ पण तयार झालेलं होतं आणि एवढं पीठ पण पापड पण लाटून झालेले होते. तर म्हटलं चला आता हे पीठ पण आपण पुढं घेऊया. तर बघा हे पीठ मस्त झालेलं होतं. मी याची वाफ काढून घेतली, झाकण काढून घेतलं, हे फडकं पण काढून घेतलं. पीठ अगदी छान मस्त झालेलं आहे. तर म्हटलं चला याला पण मळायला घेऊया. तर मी परत तेच फडकं ओलं करून घेतलं आणि परत हे पीठ ताटामध्ये काढून घेतलं. आता बघा ह्या पिठाला आपण गरम गरमच मळून घेऊया. हाताला तर चटके लागताच, पण छान अगदी एक मस्त गरम गरम मी मळून घेतलेला आहे. आणि परत मी फक्त लाट्या करतानाच तेलाचा वापर करणार आहे. हवं तर तुम्हाला चटके लागत असेल ना तर तुम्ही थोडंसं थंड पाणी जवळ ठेवा आणि 5-5 मिनटात त्या थंड्या पाण्याला हात लावा, म्हणजे तुमच्या हाताला चटके लागणार नाही. तर बघा पीठ अगदी छान असं मळलेलं आहे आणि लगेचच मी आता लाट्या तयार करायला घेत आहे. तर एक हात थोडासा तेलाचा लावत आहे आणि अशा मस्त सर्व पटापट अशा लाट्या तयार करून घेत आहे. आणि ह्या लाट्या मी झाकून ठेवते आणि जे आपण वरती ताट ठेवणार आहे तर त्या ताटावर प्रत्येक वेळेस 5-5 लाट्या काढायच्या आणि प्रत्येकावर झाकण ठेवायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या लाट्या पण थंड्या होणार नाही आणि आपल्याला जड पण पापड हे जाणार नाही. तर गरम गरममध्ये पापड पण जास्त पसरतो आणि प्रेशर पण कमी द्यावा लागतो, दाब पण कमी द्यावा लागतो. तर बघा अशा लाट्या झाकून ठेवायच्या आणि मी पटपट प्रमाणे अशा लाट्या करून घेतलेल्या आहे. तर बघा माझे हे अगदी 2 तासात पापड तयार झाले. थोडीशी मी गमटम पण केली त्याच्यामध्ये. तर बघा असे पटपट असे माझे 2 तासामध्ये एवढे साधारण 1.5 किलोचे तरी असणारे पापड, कारण मी कोंडा मोजलेला नव्हता, पण मी गहू मोजलेले होते. 1 किलो गहू होते. तर आणि साधारण अर्धा किलो तरी किंवा 1 किलो साधारण असू शकतो कोंडा. तर बघा साधारण तुम्ही 1.5 किंवा 2 किलोचा धरा. तर बघा 2 तासात माझे असे पटपट असे पापड झाले. तर मस्त झाले, बिलकुलही पीठही कच्चं राहिले नाही आणि पापड पण असं मस्त छान आकाराचे असे पापड आले. तर बघा हा नागलीच्या पापडांच्या कोंड्याचा पापड तर तुम्हाला कसा वाटला नागलीच्या कोंड्याचा पापड. तर थोडेसे तांदूळ टाकून मी हा पापड तयार केला. तर कसा वाटला नक्की लाईक कमेंट करून सांगा. तर बघा हे पापड मी खालीच ठेवलेले होते. तर आता हे पूर्ण पापड झाल्यानंतरच मी याला गच्चीवर घेऊन जाणार आहे, कारण एवढ्या उन्हाचं कोण गच्चीवर लाटत बसतं. तर मी म्हटलं चला खालीच छान तयार करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर सर्वे मी पामध्ये भरून सर्वे असे वरती नेले आणि वरती छान अशी साडीवर मी पसरवून दिले. तर बऱ्यापैकी आपले पापड असे वाळलेले. तर छान असे 2 दिवस मस्त कडाकड उन्हात वाळू देते. तर कोंड्याचे पापड कसे